सन्माननीय श्री विलास ठुसे यांची ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वकर्माच्या फुलांनी जेव्हा त्या सर्वात्मका ईश्वराची पूजा होते तेव्हा तो सर्वार्थाने संतुष्ट होतो. ही ओवी ज्यांच्या आचरणातून ठायी ठायी प्रकट होते त्या सन्माननीय श्री विलास ठुसे यांना आदरपूर्वक प्रणाम. पुण्यामधील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव हे आपलं जन्मगाव. तेथील गुरुजन आणि आईवडील यांनी दिलेल्या संस्कारातून आपली जडणघडण झाली. 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई या भावनेतून आईच्या श्रीमती गिरिजा एकनाथ ठुसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण सेवावर्ती पुरस्कार सुरू केलात. त्याचं हे 10वं वर्ष. या निमित्ताने आजवर 100 संस्थांना आपलं पाठबळ लाभले. पोद्दार महाविद्यालयात शिकताना विद्यार्थी सेनेचे काम करत असताना आनंद दिघे या वर्गमित्राशी झालेली दोस्ती हा आपल्या जीवनातील मैलाचा दगड. ही मैत्री दिघेसाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अतूट होती. दिघेसाहेबांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर त्यांच्या पाठीशी आपण सावलीसारखे उभे राहिलात. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोणीही न सांगता स्वीकारली. त्यांच्या आईला फॅमिली पेन्शन मिळवून दिलं. तिच्या प्रत्येक हाकेला धावून गेलात. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात प्रथम सदस्य आणि नंतर अध्यक्ष झाल्यावर आपल्या शिक्षण क्षेत्राशी ऋणानुबंध जुळला. शिकण्याची आस असणाऱ्या किती गरजू मुलांची आपण फी भरली याची गणनाच करता येणार नाही. त्याबरोबर अनेक मुलांना कोणती अपेक्षा न ठेवता उत्तमोत्तम शाळा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिलात. कितीतरी जणांना नोकरी लावून वा व्यवसायासाठी पाठबळ देऊन आपल्या पायावर उभे केलेत. आनंद विश्व गुरुकुल या शिक्षण संस्थेला आपण कर्मभूमी मानली. संस्थेचे सचिव माननीय ढवळ सर आणि समर्पित शिक्षक वर्ग यांच्या सहकार्याने आपण या गुरुकुलात अनेक प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करीत असता. प्रसिद्धीची सन्मानाची अपेक्षा न ठेवता सेवा म्हणून काम करत राहायचं हे आपलं वैशिष्ट्य. मग ते नौपाडा भागातील पोस्टमनना गेली 25 वर्ष टोप्या नॅपकिन देणं असो की अनेक गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यात वह्या व शिक्षण उपयोगी साहित्य पुरवणं असो, रक्तदान शिबिराचं आयोजन असो वा वृद्धाश्रम अनाथाश्रम यांना धान्य पुरवणं असो, आपला हात कायम देता राहिला. आपल्या या निरपेक्ष कार्याची दखल घेत ठाणे महानगरपालिकेने 2016चा ठाणे भूषण पुरस्कार देऊन आपणास सन्मानित केलं. हा खरं तर त्या पुरस्काराचाच सन्मान म्हणायला हवा. यज्ञकर्म हे यजमान आणि त्यांची पत्नी दोघांनी जोडीने केलं तरच सफल होतं. आपण मांडलेल्या दानयज्ञात आपल्या सहचारिणीची सौ विदुलाताईंची 7 लाख मोलाची. त्यांनाही या मानपत्राद्वारे नमन. गिरजाई पुरस्काराचे हे 10वे वर्ष योगायोगाने आपले अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपल्या कृतार्थ जीवनाकडे पाहताना पुढील शुभेच्छा ओठावर येतात. शतशरदांचे सुभग चांदणे पसरो वाटेवर, शतशरदांचे सुभग चांदणे पसरो वाटेवर, लाभो संसारातील सारे सुखदायी सुंदर, लाभो संसारातील सारे सुखदायी सुंदर.